Hello friends, myself Bhushan Patil, UPSC coach. Today our webinar topic and seminar topic is optional subject, and that is public administration. So how to choose optional subject, what are the criteria on which you shall choose your optional subject, and about public administration, what type of subject is this, then basic content of this subject, what are the strengths and weaknesses of this subject, which skill sets are required if you want to opt these subjects. About all these aspects we will discuss right now. So here this subject is available in English medium and Marathi medium in the Unique Academy Pune. That is available in online and offline mode. Because of that, here I will talk in Marathi and English in both the languages, bilingual, so that you can understand the crux, gist of this subject. म्हणजे लोक प्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट कसा आहे, त्याचे विविध एस्पेक्ट जे असतील ते कसे असतील याच्याविषयी आपल्याला आज बोलायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल टॉक अबाउट व्हॉट शॅल बी युअर क्रायटेरियाज बिफोर सिलेक्टिंग युअर ऑप्शनल सब्जेक्ट और फॉर सिलेक्टिंग युअर ऑप्शनल सब्जेक्ट. जनरली यू ऑल नो that we go by trend. And this is happening since last so many years. There are trends of subjects. Like previously there were trends of like public administration, geography. Okay, these subjects were in trend in 2006 to 12, 13, 14. Sorry. Then trend came of different subjects. Now there is a trend of few subjects. ओके, आता काय होतंय की आपण ट्रेंड मागे जातो आणि त्या ट्रेंड नुसार ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो. खरं तर हा ट्रेंड मुलांमध्ये असतो, स्टुडंट मध्ये असतो, पण युपीएससी मध्ये असं प्रत्यक्षात काही असतं का, तर ऍब्सोल्युटली नॉट. वेन यू विल सी सक्सेस रेशो ऑफ ऑल दिस सब्जेक्ट, यू विल फाइंड मोर ऑर लेस सेम or similar success ratio in almost all subjects. You will find more success ratio in medical science. मेडिकल सायन्स मध्ये सक्सेस रेशो जास्त का असतो, कारण मुळात मेडिकल सायन्स केलेले स्टुडंट हे एमबीबीएस केलेले स्टुडंट असतात. मोस्ट मीन्स ऑल स्टुडंट्स हु हॅव क्लिअर एमबीबीएस, आणि त्यात जे एमबीबीएस मध्ये स्ट्रॉंग असतील असे जे स्टुडंट असतील तर ते मेडिकल सायन्स हा ऑप्शनल घेतात. साहजिकच ते अकॅडमिकली आधी स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे युपीएससी मध्ये इतर सब्जेक्ट मध्ये जीएस, एसए वगैरे जे असेल यात पण त्यांचा सक्सेस रेशो चांगला असतो. बिकॉज ऑफ दॅट मेडिकल सायन्स यू विल फाइंड हायर सक्सेस रेट. बट व्हेन यू विल गो इन ऑल सब्जेक्ट्स लाईक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, यू सर्च इट्स सक्सेस रेशो दॅट इज सिमिलर. म्हणजे 100 जर स्टुडंट सपोज एक सब्जेक्ट घेत असतील, से सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, त्या 100 पैकी जर सपोज 20 स्टुडंट पास होत असतील तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन 20 लोक घेत असतील, त्यापैकी 4 लोक पास होतात. अल्टिमेटली सक्सेस रेशो हा सारखाच असतो. त्यामुळे किती लोक एखादा सब्जेक्ट घेतात याच्या मागे न जाता तुम्हाला कुठला सब्जेक्ट जवळचा वाटतो, कुठला सब्जेक्ट जो असेल की तुमचं स्वतःचं कनेक्शन त्या सब्जेक्टशी होऊ शकतं, हे फार महत्वाचं आहे. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट यू विल डिसाइड विच सब्जेक्ट इज सुटेबल फॉर यू अँड विच सब्जेक्ट इज नॉट सुटेबल फॉर यू. दॅट क्रायटेरिया ऑल्सो विल टॉक. बट जनरली व्हॉट हॅपन्स, वी हॅव अ प्रेजुडाइज माइंडसेट. Students say, sir, my inclination is towards subject A, subject B, subject C, which are in trend. Trendy subject. कारण आजकाल पूर्ण ट्रेंडचा जमाना आहे. गाणं कुठलं ट्रेंड मध्ये, त्या गाण्याला काही अर्थ असो नसो. फॅशन कुठली ट्रेंड मध्ये, राईट. एखादा तो रील असतो तो ट्रेंड मध्ये असतो. आपण सर्वजण तेच करतो. तर ह्या ट्रेंडच्या जमान्यामध्ये ऍटलिस्ट अभ्यासासाठी ट्रेंड मागे जाऊ नका. त्यात वाईट नाहीयेत, पण काय होतं की तो सब्जेक्ट तुम्हाला सुटेबल आहे किंवा नाही हे आपल्याला कळत नाहीत. आपण तो सब्जेक्ट घेतो आणि इव्हेंच्युअली वी एंड अप ऍट अ रॉंग प्लेस. म्हणजे प्रत्यक्षात मार्क्स येताना अडचणी यायला लागतात.
So first of all, what shall be criteria for selecting your optional subject? Generally, you see science-based subject, okay, only student having that background like your physics, chemistry, engineering subject, medical science. So this subject, obviously, only if you are very strong in that background, then only you can go beyond these subjects. And after that, since your childhood or in college, in school days, you have a inclination, interest in suppose history, geography, in government system, in politics, political theories, okay, or suppose society, then you can choose subject on the basis of it. You can go through syllabus. You can see you are having acquaintance with which part. You can talk with some seniors. You can talk with teachers. Okay. And after that, you read some basic content. And after reading that basic content, you can decide whether you want to choose this optional subject or not. Okay. So this is about the trend of the subject. तर तुम्हाला सब्जेक्ट चूज, आता मी इतकं काय बोलतोय, खरं तर हे मधलं जे कंटेंट आपल्याला नंतर बघायचं आहे, ओके, आपल्याला जे नंतर कंटेंट बघायचं त्या कंटेंटला म्हणजे फार वेळ लागणार नाही किंवा सुरुवातीला आपल्याला संपूर्ण कंटेंट बघून पण भागणार नाहीये. हे आपल्याला बघायचं काय की मुळात सब्जेक्ट घेत असताना आपण किती आणि कशा मागे धावायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर माझा ह्या सेमिनारचा मुख्य हेतू हाच असेल. तर हे जे क्रायटेरिया असतील, तर पहिला क्रायटेरिया तुम्हाला इंटरेस्ट हा असला पाहिजे. आता इंटरेस्ट कसा ओळखायचा की वेदर आय एम इंटरेस्टेड इन सब्जेक्ट ऑर नॉट. आय टोल्ड यू, सो यू गो इन युअर इनसाइड नॅचरल इन्क्लिनेशन. वी हॅव ऑलवेज वी हॅव अ नॅचरल इन्क्लिनेशन. आपल्याला एखादी गोष्ट आवडते, जसं एखाद्याला कादंबऱ्या, कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात, एखाद्याला फिरायला आवडतं. ज्याला फिरायला आवडतं त्याला कथा कादंबऱ्या आवडत नसतील. हे कसं नॅचरल इन्क्लिनेशन आहे. काही लोकांना मूव्हीज आवडतात, काही लोकांना मूव्हीज आवडत नाहीत. हे नॅचरल इन्क्लिनेशन आहे, राईट. फूड असतं म्हणजे नॅचरल इन्क्लिनेशन तुमचं कुठल्या सब्जेक्ट कडे आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे तुम्ही कधी ओळखाल नॅचरल इन्क्लिनेशन तुमचं? वेन यू विल गो इन युअर इनसाइड. अवर स्ट्रॅटेजी शुड बी इनसाइड आउट, नॉट दी मीन्स आउटसाइड इन. म्हणजे आपण काय करतो, सराउंडिंगला बघतो की रे तू कुठला घेतोयस, तू कुठली घेतेस सब्जेक्ट. कोण, आम्ही आता सेमिनार घेणार, आमचे प्रत्येक टीचर्स आहेत सब्जेक्टचे. आम्ही सर्व टीचर सांगणार की माझा सब्जेक्ट किती महत्वाचा, किती चांगला आहे, किती छान आहे. मी तेच सांगणार कारण तो सब्जेक्ट माझा आहे. आय हॅव अ क्लोज कनेक्शन विथ दॅट सब्जेक्ट. बट यू डू नॉट गेट इन्फ्लुएन्स बाय दिस इन्फ्लुएन्स or the way actually it is preached by different teachers, and not only here, all over India. Okay, we get influenced by the words, statements given by different teachers, and we go behind it. किंवा एखाद्या विषयात खूप जास्त मार्क्स आलेत म्हणून आपल्याला येतील का, असं नाहीये. तर पहिली गोष्ट काय, नॅचरल इन्क्लिनेशन तुम्हाला कळलं पाहिजे. इन्क्लिनेशन तुम्हाला कसं ओळखायचं ही टॅक्ट अगोदर आली पाहिजे. तर आधी आत बघा की तुम्हाला नॅचरल इन्क्लिनेशन कशाविषयी वाटतंय. थोडं त्या सब्जेक्ट 3, 4, 5 सब्जेक्ट तुम्ही एक झिरो इन करा, अँड आउट ऑफ दोज 3-4 सब्जेक्ट यू कॅन सिलेक्ट वन सब्जेक्ट. सेकंड थिंग, गायडन्स शुड बी अवेलेबल. मीन्स सपोज यू आर इंटरेस्टेड इन फिलॉसॉफी, इट्स अ very good subject, philosophy, but whether guidance is available at a place where you are studying, that is also important. Nowadays, there is a trend of offline lectures, offline classes. If you are asking me personally, I'm against of it because you cannot develop connection with the teacher. You cannot have those day-to-day mentoring. When you come in the classroom, you interact with teacher, you ask your doubts, you show your some answers, okay? You clear your some concept where you have some confusion. That's why, as far as possible, try to take an optional subject where physical classes are available and you can go in those physical classes. Means guidance is also very important. Just because you like particular subject, it doesn't mean that you will take it. Because guidance in UPSC, when there is a fierce competition, very heavy competition, so there you need this guidance. मी काय म्हणतो की आता बरेच लोक क्लेम करत असतात की नाही मी स्वतः करू शकतो का, करू शकते का. तर
करू शकता, पण असे किती लोक आहेत विदाउट गायडन्स हे पास झालेले आहेत? जर समजा 100पैकी 2 असतील म्हणजे 98 लोकांना गायडन्स मिळालेले आहेत ना. एक्सेप्शन प्रूव्स द रूल, म्हणजे रेस्ट इज द रूल. तुम्ही इतके ऑलिम्पिक प्लेयर्स बघता, क्रिकेटपटू बघता, सर्वांना कोच असतो. वेन दिस हायली ट्रेन्ड पीपल मीन स्पोर्ट्स पर्सन, they have a coaches, they get a clear guidance, then why not you? Why are you actually playing with your life? This trial and error you please avoid. Go precisely. Okay, so guidance is second criteria. Third criteria, which type of skill sets are required for that particular subject? Which type of skill sets are required means what? Some subjects where memorization is needed more. Some subjects having some scientific base. Some subjects need more explanation. Some subjects are more dynamic. So generally subjects are larger subjects, smaller subjects. आता UPSC हुशार आहेत भरपूर. जे सब्जेक्ट मोठे असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन रिलेटिव्हली सिम्पल म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड येतात. रिलेटिव्हली आय एम सेइंग. बट सब्जेक्ट इज सो ह्यूज की टू कम्प्लीट दॅट सिलेबस इटसेल्फ इज अ ग्रेट टास्क. दुसरी एक कॅटेगरी असते, सब्जेक्ट्स आर रिलेटिव्हली स्मॉलर. लाईक सपोज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इज रिलेटिव्हली स्मॉलर सब्जेक्ट. Some subjects you will find in this list of smaller in terms of their content, but more dynamic questions are asked on these subjects. म्हणजे तुम्हाला थोडं वाचून त्याच्यावर एक्सप्लेनेशन करण्याचं स्किल सेट असलं पाहिजे. आन्सर जनरेशन ॲबिलिटीज नीडेड इन दिस स्मॉलर सब्जेक्ट. म्हणजे युपीएससी कीप्स ऑल सब्जेक्ट ऍट पार. फक्त मग काय होतं की सब्जेक्ट पिच करत असताना कोणी म्हणतं हा सब्जेक्ट खूप मोठा आहे, आमचा छोटा आहे, त्यामुळे हा घ्यायचा. मग सर्वांनी तेच सब्जेक्ट घेतले असते, असं नाही होत मित्रांनो. तर आपल्याला सब्जेक्ट चूज करत असताना जरी लार्जर आणि स्मॉलर जरी असला त्याच्या मागे जायचं नाहीये. इवन दो फॉर सम स्टुडंट heavy subjects are suitable because they are good in memorization. They can handle lengthy subject, but they cannot handle those dynamic subjects. Then they shall go in a subject which are straightforward. Like student like me. Now I like smaller subject but which are more dynamic. Means in less reading, if you are able to generate answer, okay, then that is a good for you. That is a good for me because it is my skill set. मला ते चांगलं जमतं. When I was giving my own UPSC examinations few years back, actually I'm in this field since last almost 18 years. I'm teaching this subject. When I was giving my main examination, I was all India third topper in public administration. In those years, this subject, optional subject, were used to come or were asked in out of 600 marks. I had got 362 marks out of 600. 362. I like this subject and it is suitable for my skill sets. म्हणजे याचा अर्थ दुसरे सब्जेक्ट वाईट होते का नाही, पण मला ते सुटेबल नव्हते. तसं तुम्हाला ओळखणं इथे आवश्यक आहे. ओके, सो स्किल सेट, वी स्किल सेट्स मीन स्टडी स्किल सेट. बिकॉज इफ यू आर एबल टू हँडल this conceptual clarity and answer generation on the basis of this, then this smaller subject and dynamic subjects are good for you. If you cannot handle dynamism, then some lengthy subject which are relatively straightforward, but the length is more. If you can handle that length, then that is good for you. तर हे कॅटेगरायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. तर मोठी these are the criteria on the basis of which you can select your optional subject. Now we'll go for our subject that is a public administration. How this public administration is there? Okay, so public administration, when you will see its meaning, okay, so here its meaning you can see it's a public. What is the meaning of public here? Meaning of public here, it's a government. It's a government. Government administration. To administer, to serve people, to provide them goods and services, to regulate. So different government functions, okay, that covers in administration. Here it covers from policy,
formulation, implementation, okay, and regulation. Various aspects you will find here. In detail, I will not go here because we need to understand what is this subject. So it is nothing but administration, is nothing but management. It has a management orientation. Government management, government functions management. मग हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला अवेअर आहेत का आपण त्या सब्जेक्ट विषयी? खरं तर थेरॉटिकली आपण हे अकॅडमिक्स मध्ये शिकलेलो नसतो, परंतु आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेस बघत असतात तर वी कम इन कॉन्टॅक्ट ऑन डे टू डे बेसिस विथ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. बिकॉज सिन्स मॉर्निंग when the garbage pickers, those van comes in front of our house, those are persons from municipality or municipal corporations, that is government. When you go on the road, traffic control is there, that is administration, right? When we born, we register our name with Gram Panchayat, municipality, municipal corporation. Before cremation, after death, you need death certificate, okay, and you shall give it to government office, and after that only cremation is possible, funeral is possible. म्हणजे काय की जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि डे टू डे लाईफ दिवसभर आपला प्रशासनाशी संबंध येत असतो, आपला गव्हर्नमेंटशी संबंध येत असतो. तर दॅट वी नीड टू स्टडी मॅनेजमेंट. So student who are having this interest, how things are managed, what are the philosophies behind management? Like suppose our house management is also there. In a house, how we manage it? We divide work. Suppose in our parents also, mother is involved in some work and father is involved in other works. Then elder brother, elder sister, or younger brother, sister, they have also given some work. So division of work is there in the house also. Someone handles finance, someone handles day-to-day difficulties, some are involved in a long-term issues or the problem solving, some are in the advisory position like grandparents. They have experience, they know how actual life goes. Similarly, in government also different these aspects are there. In management also different aspects are there. So that is actually we study in public administration. It's a government administration and government management. Now, before going into detail, before going delve into the syllabus, we'll see what are its strengths and weaknesses. आता खरं तर strength, weaknesses हे सांगायला पाहिजे का काय तर yes. आणि हे पीच मी पुन्हा सांगतोय की मी हे सर्व गुडीगुडीच बोलणार, तर मी काही तुम्हाला याच्यातले जे धोके आहेत, आव्हानं आहेत, त्याच्याविषयी सुद्धा मला इथे बोलावं लागेल. तर ते पण आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायचंय. मी आधी सांगितलंय कुठल्याही सब्जेक्टच्या पीचने भुरळून जायचं नाहीये. भुरळ पडायला नकोय आपल्याला. आपल्याला स्वतः विचार करता आला पाहिजे की आपल्याला कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर विल गो ऑन द नेक्स्ट स्लाइड. You can see here strengths. What are the strengths? What are the main advantages? You can see here advantages. Advantages. Now there are advantages of many subjects. Many subjects are asked. Many subjects are suitable in GS. फक्त परंतु हा क्रायटेरिया लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण GS ला फायदा होईल या नादामध्ये मग तुम्ही तर 2-3 ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा खरं तर मी याचा खूप फायदा होतो. इव्हन देन आय एम गिव्हिंग यू सम कॉशन. जसं ना स्टार, छुपा स्टार, मी तो स्टार मोठा करतो अगोदर की फक्त एखादा विषय GS ला पूरक आहे म्हणून घ्यायचा का, तर माझं मत आहे ह्या वन ऑफ द क्रायटेरिया असला पाहिजे आणि तो पण शेवटचा. ओके, अदरवाईज मग तुम्हाला 2-3 सब्जेक्ट जे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री याच्या पलीकडे आपण जाणारच नाही, सोशियोलॉजी याच्या पलीकडे आपण जाणारच नाहीत.
असं व्हायला नकोय. ओके, तर याचे ऍडव्हान्टेज काय आहेत? तर 50 to 60% ऑफ GS पेपर सेकंड, दॅट इज इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इज कव्हर फ्रॉम दिस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हे सत्य आहेत. आता हे थोडं मला स्ट्रेंथ विषयी सुद्धा बोललं पाहिजे की हिअर 50 to 60% of GS paper second. Why I'm saying this? Because in public administration paper second, Indian administration is there. In Indian administration, what we study? Indian polity, Indian government system. Okay. And in first part also, we study governance. खरं तर GS चा जो पेपर 2 आहे, ह्या गव्हर्नन्स कडे लोकांचं लक्षच जात नाही. आपण बरेच लोक फक्त ते इंडियन पॉलिटीचे जे बुक असतात, कॉन्स्टिट्यूशनचे जे पुस्तक असतात, आपण त्याच्यावरच रिलाय राहतो. But when you will see GS paper 2, which involves here governance, almost 40% part of your GS2 paper contains governance system. And almost that complete syllabus is covered from your paper 2 of public administration and some part of paper 1 of public administration. So almost here 50 to 60% of your GS2 which you can cover from this subject, 50 to 60%. That is a great advantage. It saves you a lot of time. Okay, it saves you a lot of time. Then almost 50% part of your paper 4 ethics. खरं तर UPSC आपलं इथिक्स इंटिग्रिटी जे चेक करते, इथिक्स इंटिग्रिटी कशाचं चेक करते? और फॉर व्हॉट? फॉर अ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटर और पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटर जॉब, की आपण गव्हर्नमेंट मध्ये गेल्यानंतर आपण आपलं इथिकल जे बिहेवियर असेल ते कसं असेल, काय असेल, कसं असलं पाहिजे. UPSC ट्राईज टू प्रेडिक्ट इट, ट्राईज टू सी युअर इन्क्लिनेशन. So for that purpose, you must understand public administration basics, requirement of public administrator, what strengths are needed in a public administrator, that is needed. So that you will understand through public administration, and it helps you a lot in paper 4. In paper 4 of GS, you see half of the paper contains case studies, right? So in case studies, these case studies are about the industries, about the government officer. If you have a background of public administration subject, then what type of ethical behavior is expected, that also you can think of. That you can explain in the answer sheet. So definitely in public administration, your GS paper 2 almost 50% to 60% and GS paper 4 almost 50% paper that you can solve on the basis of this. त्यामुळे तसं बघितलं तर GS पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक पेपर आणि पॉलिटिकल सायन्स असे दोन पेपर म्हणेल मी. मग सर्वात ऍडव्हान्टेजेस कोण असतील तर दिस टू पेपर आर मोस्ट ऍडव्हान्टेजियस. Which one? One is public administration and another is a political science. These two papers are advantageous from GS point of view. Most advantages I am saying. पण मी आधीच पुन्हा तेच सांगितलं, फक्त हा क्रायटेरिया नको आहेत. दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया. ओके, नाहीतर आपण मग ह्या सब्जेक्टच्या पलीकडेच जाणार नाहीत. इथे आमचा म्हणजे उद्देश जो आहे तो तुम्हाला अवेअर करणं आहे. फक्त ह्या सब्जेक्टला मुलं जास्त, त्या सब्जेक्टला मुलं कमी असं नकोय. असला अप्रोच हा आपल्याला स्टडी करताना किंवा कुठलाही क्लास जॉईन करताना नकोय. सो यू कॅन सी द सिलेबस अँड यू कॅन सी हाऊ these topics are related. Then now some here strengths from study point of view. Study point of view strength you can see here, relatively short subject. Short subject relatively compared to some other subject. Short subject. I already told you. Optional subject we can divide in two parts. Just a minute. The optional subjects we can divide into two parts. One is a smaller subject, means smaller in terms of length, and some subjects which are lengthy subjects. Then easy to understand. Now why this subject is easy to understand? Because we can relate it
with day-to-day government administration. In our daily life, we know work of Gram Panchayat, we know work of municipality, municipal corporation. Daily on front page, we get news of state government and center government, like schemes which are implemented. Okay, the discussion about the upcoming schemes which government is going to launch, how government is gathering information. Okay, like suppose right to Food Safety Act, right? So here this Food Safety or Food Security Act. Now some amendments are suggested by Tamil Nadu government, Kerala government. They have some contradictory opinions. There was an article, okay, Food Security Act, there was an article in the Hindu newspaper that is related with the public administration. It is related with the public administration. Why this discussion is there? What are the opinions of states and on the basis of what they are given this opinion? तर आपल्याला हे समजायला सोपं जातं, कारण दैनंदिन जीवनामध्ये in day-to-day life we see this type of discussions, right? किंवा बजेट इट्स अ फिनान्शियल मॅनेजमेंट. की मग काय असतंय बजेट, गव्हर्नमेंट कसं प्रकारे अलोकेशन करतं, गव्हर्नमेंट पैसा कसा उभा करतंय, हाऊ गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग दिस मनी. सो दिस इज ऑल्सो इन अ डिस्कशन. देन फ्यू बुक्स आर निडेड टू स्टडी इट. खरं तर कमी पुस्तकच अवेलेबल आहेत आणि ते खूप सफिशियंट आहेत. स्टँडर्ड पुस्तक मी म्हणतोय, नाहीतर कोणी पुस्तक लिहितात आणि कोणी ते आपलं मुलंही कोणी लिहिलं पुस्तक ते वाचायला जातात. आय ऑलवेज से की प्रिफर ओरिजिनल बुक्स. ओरिजिनल बुक्स वाचण्याचा फायदा काय असतो, कारण कंटेक्स्ट तुम्हाला कळतो. बिकॉज इन क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स आर आस्क्ड बाय कन्सिडरिंग कंटेक्स्ट ऑफ these statements. UPSC picks up some statements and ask question, and we shall understand means according to which context this question is asked, and that context you can understand by reading original books. That's why don't just go behind the notes. The particular class is giving you notes, printed notes. अरे हा AI चा जमाना. AI च्या जमान्यामध्ये ज्यावेळेस स्टुडंट विचारतात ना, सर नोट्स आहेत का, नोट्स द्या, मला तर खरं कधी कधी राग पण येतो. AI वर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला कशाच्या नोट्स नाही मिळणार. हे इतकं सोपं UPSC सब्जेक्ट आहे का? नक्कीच नाहीये. ते नोट्स वाचल्यामुळे काय होतात ना, की आपलं जे सब्जेक्टचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग असतं ते होत नाही. वी आर इन द फुल्स पॅराडाईज की वी आर रायटिंग गुड आन्सर्स and we will get good marks, but it doesn't happen in actual examination because you are not reaching the required depth in the answer. आणि आता क्लासेस पण भरपूर झालेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीचं म्हणायचं नाही, वाईट म्हणायचं नाही, किंवा तुम्ही फार चुकलायत, या आन्सरला काही अर्थ नाही असं कोणी म्हणत नाहीत. कारण का, स्टुडंटला राग येऊ शकतो, मग ते म्हणतात की सर डिस्करेज करतात. हे खरं तर हा आपला सुद्धा दोष आहे. देयर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टुडंट ऑल्सो. तर आपली ही जबाबदारी आपण ओळखायची आहे, ओरिजिनल पुस्तकं वाचायची आहेत. बघा, काही गोष्टी मी तुम्हाला सर्व सब्जेक्टसाठी सांगतोय. आय एम अ UPSC कोच आणि त्याच्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा कोच. मुद्दाम कोच हा शब्द हा वापरत असतो. काय बियॉन्ड टीचर, खरं तर हे सर्व कोचिंग क्लासेस आहेत, टीचिंग क्लासेस नाहीत. आणि कोचिंग क्लासेस हे कोचिंग क्लासेसच असले पाहिजेत. आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू क्लिअर यू, टू train you to get good marks in that subject in UPSC examination, not just to teach you ABCD. खरं तर ABCD जे असतं त्या सब्जेक्ट GS ते थोडं घरी वाचणं अपेक्षित आहे. So here easy to understand, then few books are required. Why that also I told you, because here this subject is recently developed, means history of this subject is around 140 years only. म्हणजे हा फार जुना 500-1000 वर्ष जुना सब्जेक्ट नाहीये. Recently developed subject is there. Few standard books are available. Those books are sufficient, and after that discussion, and on the basis of discussion, whatever notes you develop, those notes will help you. What I am saying, not ready-made notes, but in discussion we discuss things and you take down notes, because this is a dynamic subject. In dynamic subject, when through discussion you are getting points,
reality basis points. You understand it and you write it in the paper. So it shows your reflection of your understanding. And that gives you more marks. That fetches more marks. Then you see here, management oriented subject. I already told you it's a government management. That's why here student from all academics, student from all academic background can opt it. MBA, Master in Business Administration. बघा ते फक्त बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असतं, हे इकडचं जे असतं हे गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन असतं. तर एमबीए कोणी करू शकतं. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड, फार्मा बॅकग्राऊंड, anyone can go for MBA course. Similarly here, anyone can take this subject because it is having management orientation. फक्त जर तुम्हाला असं हवं असेल की तुम्हाला डायनामिक सब्जेक्ट नकोय, काही इंटरॅक्शन जे विविध इट्स ऍप्लिकेशन बेस्ड नकोय, then you can go for other subjects which are more theoretical. This subject is a more interactive, okay, less theoretical relatively. I am saying relativity is important. Now go on the next point. Now paper second of Indian administration. You can see here paper second is Indian administration, which is already know partially if you see daily government administration with open eyes. आता खरं तर हे बोलायला मला सोपं वाटतं because I am interested in government since long. Paper second is about Indian administration and you understand it easily if you are reading newspaper daily, if you are interested in newspaper, if you are interested in a government related stuff, कि why cabinet minister, which decisions they take. पण आता काही लोक असे आहेत की दिवसभर युट्यूब रीलवर असतात, कारण मी स्टुडंटशी कायम इंटरॅक्ट असतो. इट्स अ व्हेरी सॅड थिंग. आताच मी रिसेंटली काही इंटरव्ह्यू घेत होतो, की दुसऱ्या वेगवेगळ्या एक्झामची इंटरव्ह्यू सुद्धा घेत असतो आम्ही, त्यात मी असतो. तर काही लोकांना साधा आमदार आणि खासदारातला फरक माहित नाहीये, त्यांच्यासाठी हा मुद्दा लागूच होत नाहीत. म्हणजे जर तुम्हाला आमदार आणि खासदार यांच्यामधला फरक माहित नसेल, इतकी साधी गोष्ट, लोकसभा काय राज्यसभा काय हेही माहित नसेल, तर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन माहित असणं शक्य नाहीये. तर तुम्ही हा काय कुठलाही सब्जेक्ट घेतला तरी त्याच्यामध्ये यश येणं रिलेटिव्हली कठीण असेल, कारण की यू आर अनअवेअर. त्यामुळे जर तुम्ही डे टू डे गव्हर्नमेंट फॉलो करत असाल, डे टू डे न्यूज फॉलो करत असाल, यू सी इट विथ ओपन आईज. ओपन आईज म्हणजे काय, म्हणजे फक्त वाचायचं नाही, यू अंडरस्टँड इट, यू नोटीस इट, व्हॉट इज हॅपनिंग इन द गव्हर्नमेंट. म्हणजे धुरंधर बघून चालत नाहीत. मग धुरंधर बघितल्यानंतर रॉ काय असतं, आयबी काय असतं, इंटेलिजन्स ब्युरो हे काय असतं, रिसर्च अँड अनालिसिस विंग हे काय असतं, वेदर दिस थिंग्स रिअली हॅपन्स, इफ हॅपन्स रिअली टू व्हॉट एक्सटेंट, व्हॉट इज द मॅन्डेट ऑफ paramilitary forces, military forces. You shall go on internet, AI, Google, and you shall understand it. फक्त धुरंधर बघितलं, ते गाणं, तो हिंसाचार बघितला, काहीतरी एकदम ड्रामाटाइज केलं की झालं, असं असेल तर इट्स अ, वी कॅन से द नॉट, इट्स अ इन्क्लिनेशन टुवर्ड्स UPSC. The person who is interested in UPSC shall be interested in government because you are going to become a government officer. त्यामुळे जर तुम्हाला हा इंटरेस्ट असेल, then it's a good for you. Then you can complete your study with this subject in 4 to 5 months. Yes, that is true. Okay, it requires less time because relatively its size is smaller. In 4-5 months, you can completely understand this subject. Even you can able to write answers, but the answer generation ability you need to develop. फक्त वाचून भागत नाहीत, फक्त वाचून भागत नाहीत. जे ग्रॅज्युएशन आणि थोडं पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा सिलेबस असतो कुठल्याही सब्जेक्टचा, तो आपण युपीएससीच्या कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये बघतो. सो इन 4 to 5 months you can easily complete it, provided it is under proper guidance.
And I always say guidance is must for all subjects, not only for public administration. Then conceptual and dynamic subjects, so relatively less factual. Now I love this point about this subject. I like things which are relatively less factual. Means you have a scope there to relate some facts with the actual reality, concepts, right? To write answers, to expand it. And this is my strain. This dynamism I can handle. What is dynamism? Interaction of various points. Suppose personnel administration and financial administration. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी असतील आणि गव्हर्नमेंटकडे असणारा पैसा यांचा कसा संबंध असतो ते तुम्हाला शोधावं लागतं तिथे. Okay, I will teach you this type of skill, this type of interaction in the classroom, how to find out this dynamism. Okay. So here conceptual and dynamic subject आहे ना. डायनामिक सब्जेक्ट असल्यामुळे या सब्जेक्ट मध्ये ज्या फॅक्ट्स आहेत असणाऱ्या फॅक्ट्स ह्या एकदम कमी आहेत. देन नाउ लेट्स गो ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाउ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू स्टेन. बघा मी अजून सिलेबसवर आलेलोच नाहीये, कारण सिलेबस हे तुम्हाला असंही प्रत्येकाने सिलेबस बघितलेला असतो. एका लेक्चर मध्ये बोलायचं म्हटलं तर प्रत्येक जण सब्जेक्ट बद्दल चांगलंच बोलणार, बरोबर. बेसिक ओरिएंटेशन जे असतं तुम्हाला आजकाल युट्यूबवर गेल्यानंतर मिळतं आणि ते करून यायलाच पाहिजेत. तुम्ही कोऱ्या पाठीने गेलात तर तुम्हाला इन्फ्लुएन्स करणं सोपं असतं, पण प्रेज्युडाइज माइंडने जर गेलात तरी सुद्धा मग तुम्ही तो प्रेज्युडाइज माइंड नुसारच वागतात. तर थोडं आपल्याला अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तर हा सब्जेक्ट इतर सब्जेक्ट सारखा स्कोरिंग आहे. खरं तर मी याला काही फारसा अर्थ देत नाही, म्हणजे काय महत्व देत नाहीत, कारण सर्वच सब्जेक्ट स्कोरिंग असतात. कारण तुमचा सक्सेस रेशो तुम्ही बघायला हवा. सर्व सब्जेक्टचा सक्सेस रेशो सारखाच असतो. तुम्ही प्रत्येकाने जाऊन बघा. जर सक्सेस रेशो सारखा आहे तर म्हणजे काय प्रत्येक सब्जेक्ट स्कोरिंग आहे. फक्त जर एखाद्या सब्जेक्टचे तुम्हाला जास्त विद्यार्थी पास झालेले दिसत आहेत, पण मग त्याला बसले विद्यार्थी पण तितकेच असतात. 100पैकी 10 पास होणं काय, 10 पैकी 1 पास होणं काय, रेशो सारखाच. ओके. देन इफ यू हॅव अ ॲबिलिटी टू जनरेट आन्सर, दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट हिअर. आन्सर जनरेशन ॲबिलिटी. If you are able or you have an ability to generate answer on the basis of understanding of this subject, then its subject is good for you, because this subject is having dynamic nature. Dynamic nature जे सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्ट साठी तुम्हाला आन्सर जनरेशन ॲबिलिटी हवी. जर तुमच्यामध्ये आन्सर जनरेशन ॲबिलिटी आहे तर हा सब्जेक्ट तुम्हासाठी चांगला असेल. तर ती ॲबिलिटी डेव्हलप करता येते का? नक्कीच डेव्हलप करता येते. ऑन डे टू डे बेसिस कसं आहे ना की तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहिता आलं पाहिजे. ही खरं तर युपीएससीची गरज आहे, ह्या सब्जेक्टचीच नाहीये, पण ह्या सब्जेक्टसाठी ही नीड जास्त आहेत. आता मला हे चांगलं जमतं. छोट्याशा गोष्टीवरनं एखादं म्हणजे आपण एसे लिहितो, एसे म्हणजे एक टॉपिक असतो, त्या टॉपिकवरनं आपण ऑलमोस्ट 500, 600, 700 वर्ड्स लिहितो. आधीचा एकच एसे राहायचा. Means 1200 to 1500 till 2000 words people used to write on a particular topic. म्हणजे काय तुमची ते जनरेशन ॲबिलिटी आहेत की हाऊ यू आर जनरेटिंग aspects of that topic. So here smaller questions are there, but you need to generate it. म्हणजे कधी कधी तुम्हाला छोटीशी गोष्ट जरी माहित असेल त्याच्यावर तुम्हाला आन्सर लिहिता येतं. ही त्यातली स्ट्रेंथ आहे. म्हणजे तुम्हाला उगीच फॅक्ट्स मागे जाण्याची काही गरज नाहीये. नंतर लेस रिडिंग अँड मोर थिंकिंग इज रिक्वायर्ड टू राईट आन्सर फॉर दिस स्टेटमेंट, सब्जेक्ट. सो हिअर मोर थिंकिंग अँड लेस रिडिंग. आधी सांगितलं की प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेसेस वेगवेगळ्या असतील. जर रिडिंग लेस लागते तर थिंकिंग इथे जास्त लागेल. युपीएससी हे डायनामिझम व्यवस्थित मेंटेन करेल. ओके. हे युपीएससीचं डायनामिक.
तर हे जे डायनामिझम असेल तर हे डायनामिझम युपीएससीने व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. ओके, लेस रिडिंग अँड मोर थिंकिंग अँड इफ मोर रिडिंग रिलेटिव्हली लेस थिंकिंग. तर तुम्हाला काय सुटेबल आहे हे प्रत्येकाने आपापलं शोधायचं आहे की आपल्यासाठी काय सुटेबल आहे. देन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पेपर सेकंड. ओके, पेपर सेकंड क्वेश्चन्स अँड जीएस पेपर सेकंड 50% क्वेश्चन्स आर सिमिलर, ते आपण ऑलरेडी ते बघितलंच आहे. नंतर बिफोर एक्झाम इन लेस टाइम यू कॅन रिवाइज दिस सब्जेक्ट, हा एक फायदा असतो. त्यातल्या ज्या वेळेस दोन ऑप्शन सब्जेक्ट राहायचे तेव्हा खूप फायदेशीर ठरायचं. एक सब्जेक्ट लोक घ्यायचेच कारण की हा घ्यायचेच कारण की कमी वेळामध्ये तुम्ही रिवाइज करू शकता. जे डायनामिक सब्जेक्ट असतात तर डायनामिक सब्जेक्ट हे रिवाइज करणं तसं तुलनात्मक दृष्टिकोनातून हे सोपं असतं. डायनामिक सब्जेक्ट जो असतो तो तुम्ही व्यवस्थित कमी वेळात रिवाइज करू शकतात कारण त्याच्यामध्ये फॅक्ट्स ह्या कमी असतात. तर हा एक फायदा असतो. नंतर विल गो ऑन द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट स्लाइड. एक करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू स्ट्रेन काही इतकं महत्वाचं नाहीये. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे जर तुम्ही जॉब करत असलात तर तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची मदत होते ते लिहायचं म्हणून लिहिलेले आहेत. खरं तर आधी अधिकारी होणं महत्वाचं आहे. मग तुम्ही पार ते झुलॉजी घ्या, कुठलाही सब्जेक्ट घ्या. अधिकारी झाल्यानंतर तुम्ही ते अधिकारी कसं म्हणजे अधिकारी म्हणून काय आपल्याला माहित असलं पाहिजे ते तुम्हाला ट्रेनिंग पण दिलं जातं आणि तुम्हाला ते कळतं पण. तर कॉशन म्हणजे काय काळजी घ्यायची आहे. खरं तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे, प्रत्येक सब्जेक्टसाठी महत्वाचं आहे. आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. खरं तर आपल्याकडे भारतामध्ये आपण कॉशन, सेफ्टी ह्या गोष्टींकडे फार कमी लक्ष देतो. म्हणजे साधी गोष्ट असते, काही ठिकाणी गाडी 50च्या स्पीडने चालवा असं दिलेलं असतं, आपण तिथे 80च्या स्पीडने जातो. 50च्या स्पीडने का दिलेले आहेत? कॉशन आहेत ना ते. काही ऍक्सिडेंटचे स्पॉट असतात, लक्ष देतो का? नाही देत. गाडी मेंटेन ठेवायचे कॉशन असतात, गाडीचे टायर कधी बदलायचे कॉशन्स असतात. म्हणजे आपल्याकडे खरं तर ही टेंडन्सी जी आहे सेफ्टी किंवा कॉशन, आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून आपल्याकडे म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण पण तुलनात्मक दृष्टिकोनातून जास्त आहे डेव्हलप कंट्रीपेक्षा. ओके, सीट बेल्ट कॉशन आहे ना की ऍक्सिडेंट झाला सीट बेल्ट तुम्हाला वाचू शकतो, पण आपल्याकडे सीट बेल्ट साठी पावत्या फाडाव्या लागतात. लोक शहरात आल्यानंतर सीट बेल्ट लावतात. खरं तर सीट बेल्ट हायवेवर जास्त महत्वाचं आहे कारण की गाडीचा इम्पॅक्ट हायवेवर हा जास्त होणार. खरंच की नाही? गाडी शहरामध्ये स्पीड 20चा 30चा 40च्या वरती कधी गाडी जात नाहीत, परंतु शहरामध्ये ट्रॅफिक हवालदार असतात, ट्रॅफिक कॉन्स्टेबल असतात. तर त्यांची भीती म्हणून आपण लगेच लोक शहर लागलं की लगेच सीट बेल्ट लावतात आपल्याकडे. तर आता ठीक आहे, कॉशन यू विल नॉट अंडरस्टँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन विदाउट अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. म्हणून पीवायक्यू जे आहेत, ओके, पीवायक्यूज हे बघू नका. पीवायक्यू बघू नका कारण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे पीवायक्यूज प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला सब्जेक्ट समजल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे काय म्हणतोय की बरे लोक म्हणतात की आधी पीवायक्यू बघा, ते तुम्हाला समजतायत का? पण हा क्रायटेरिया पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी लागू होत नाही कारण हे क्वेश्चन थोडे म्हणजे डायनामिक रित्या सेट केलेले असतात. मी काय म्हणतो की तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे क्वेश्चन समजायला लागले म्हणजे तुम्हाला 50% मार्क्स आले, कारण कंटेंट तुमच्याकडे ऑलरेडी असतं. क्वेश्चनच लोकांना समजत नाहीत. मग साहजिकच ते अभ्यास केल्यानंतरच समजतील, आधी समजणार नाही. त्यामुळे ते क्वेश्चन बघून तुम्ही ह्या सब्जेक्टकडे जाऊ नका. आणि विदाउट अंडरस्टँडिंग सब्जेक्ट इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन क्वेश्चन. सो डोंट यूज दिस क्रायटेरिया. ओके, अँड हे डायनामिक नेचर जे सब्जेक्टचं, सो दिस डायनामिक नेचर हे फार महत्वाचं आहे. तर हे डायनामिक नेचर तुम्ही अगोदर समजून घ्या सब्जेक्टचं आणि त्यानुसार सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नाउ विल गो ऑन द सिलेबस. विल सी सम टॉपिक्स इन अ ब्रीफ. तोपर्यंत काही एखादं क्वेरी वगैरे असेल तर आय कॅन टेक दॅट क्वेरी ऑल्सो. काही क्वेरी आहे इन द क्लासरूम? काही क्वेश्चन, एखादा शंका?
answer yes. See what the student in the classroom is saying की answer generation ability आपली आहे किंवा नाही. हाऊ टू अंडरस्टँड दिस. म्हणजे सिंपल तुम्हाला मनाने काही लिहिता येतंय का? काही लोकांना कसं असतं पुस्तकात वाचल्यानंतरच लिहिता येतं, तेच छापता येतं. पण मनाने साधं तुम्हाला लिहायचं म्हटलं की राईट 200 वर्ड्स अबाउट सोसायटी, राईट 200 वर्ड्स अबाउट युअर रिलेटिव्स, राईट युअर कमेंट ऑन द प्रेझेंट डे गव्हर्नमेंट, write your comment on the opposition, write your comment on the US-Iran war. हे आपल्याला लिहिता येतंय का? म्हणजे आपण त्याच्यावर विचार केला आहेत का? तर काहीतरी लिहिता आलं पाहिजे, मुद्दे सुचले पाहिजेत. पहिली गोष्ट आपल्याला मुद्दे सुचतच नाहीत. म्हणजे आपल्याला आपल्या पॅरेंट विषयीचं सपोज प्रेम व्यक्त करायचंय, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं अबाउट युअर पॅरेंट्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बॉय ऑर गर्ल. कारण मुलगा मुलगी एकमेकाचं प्रेम तुम्हाला व्यक्त करायचं तर तुम्ही सर्व सभोवताली बघत असतात, त्यामुळे कदाचित त्यासाठी तुमच्याकडे वर्ड्स असतील. परंतु पॅरेंटसाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय, तुम्ही ग्रॅटिट्यूड कसं व्यक्त कराल? शेवटी आपण त्यांचे आभार मानलेच पाहिजेत ना. मग त्यासाठी वर्ड्स, त्यासाठी थिंकिंग, आपण कधी थिंकिंग केलेले आहेत का की विच टाइप ऑफ एफर्ट्स दे हॅव टेकन to raise us, to give us education, good life, standard of living. मग कशा प्रकारचं ते काय करत होते, तुमचं रिॲक्शन कशी होती त्यावेळेशी, मग असं करत असताना कुठे त्यांचं चुकलं पण असेल, मग काय चुकलं होतं, त्यांनी काय करायला पाहिजे. कारण की इट शुड बी क्रिटिकल अनालिसिस. म्हणजे पॅरेंट्स कायमच चुकीचे असतात किंवा कायमच बरोबर असतात, दोघीही वाक्य नाहीयेत. म्हणजे एखाद्याने लिहिताना फक्त खूप चांगलंच लिहिलेलं आहे. मग असं तर असू शकत नाहीत की पॅरेंटिंग मध्ये पॅरेंट चुकलेले नसतात. आय एम ऑल्सो पॅरेंट, आय एम ऑल्सो फादर. चुकलेलं असतो, जसं मुलं चुकलेले असतात. मग तुम्हाला हे थिंक करता येत आहेत का? राईट. स्वतः विचार करून बघायचा. आणि तुम्हाला हे आवडतं का? काही लोकांना विचार करायला लागलं की त्रास होतो. म्हणजे त्यांना विचार करायला आवडत नाहीत. जे आहे बाबा मला द्या, पेजेस वाचू द्या आणि लिहू द्यात. ओके, सो थिंकिंग मीन्स दिस वन, डायनामिझम, आन्सर जनरेशन ॲबिलिटी. फक्त इथे काय पॅरेंट्स ऐवजी इथे टॉपिक्स येतील. सब्जेक्ट तुम्ही शिकल्यानंतर आपोआपच तुम्हाला मग ते जमायला लागेल. पण मुळात तुम्हाला ही थिंकिंगची हॅबिट आणि आवड असली पाहिजे. काही लोकांना थिंक करायलाच नको असेल, देन दिस सब्जेक्ट इज नॉट फॉर दॅम. ओके, नाव यू सी दिस सब्जेक्ट. नाव पेपर फर्स्ट is more important. Yes. नाही, करिअर म्हणजे मला कसं नाही, नॉट क्लिअर तसं नाही म्हटलं मी की तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला फार मदत करतो. इट हेल्प्स यू टू लॉट बिकॉज यू ऑलरेडी नो हाऊ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वर्क्स, व्हॉट आर थिअरीज बिहाइंड इट. And it helps you to work effectively in government administration. But as a career beyond UPSC, I don't think any subject will help you. Ultimately in life, all subjects are important. Okay. पण मी त्याच्यावर यासाठी बोलत नाही, कारण तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, अल्टिमेटली अर्निंग साठी मग तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टचं सर्टिफिकेट मिळत नाहीत. मग तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घ्या, सोशलॉजी घ्या, पॉलिटिकल सायन्स घ्या. मग उगीच आपण एमए करायचं म्हणून भरपूर लोक एमए करतात. पण माझ्या मतानुसार त्या कुठल्याही सब्जेक्टला काहीच अर्थ नाहीये. किंवा ते ग्रॅज्युएशन एमए करतो आपण, काय किंमत आहे त्याची आज? फक्त डिग्रीला नावापुढे तुमच्याकडे एमए केलेलं असतं, बरेच लोक करतात. पण त्याचा काय फायदा असतो प्रोफेशनली? म्हणजे तुम्हाला करिअरसाठी, जॉबसाठी किती लोक टीचर बनतात? 1% ऑर लेस दॅन दॅट. आणि तसे ऍक्च्युली एमए केलेले बरेच लोक आहेत, ग्रॅज्युएशन, एमए, पीएचडी, एमफिल केलेले लोक असतात. ओके, तर तसा म्हणजे मला फायदा म्हणजे कसं म्हणायचं की when you become an officer, then you get an advantage out of it. Okay, now you see subject, like suppose first unit is introduction. In this first unit, we study how this subject evolution of public administration. This subject started in 1887 to this 2026, till 2026. Which stages are there?
stages of development of the public administration. How this subject evolved, which theories are added here? Means first it was a scientific, then classical theories are there, behavioralism is there. So मी आता असे मोठे मोठे शब्द वापरून उगीच ते काही तुम्हाला असं कन्फ्युज करायचं नाहीत, कारण शेवटी मला टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहेत. तर थोडक्यात काय की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इन फर्स्ट युनिट इट इज अबाउट युअर ऍडमिनिस्ट्रेशन. पण त्याच्या अगोदर तुम्हाला थोडा सिंपल पद्धतीने मी सिलेबस समजवतो. ओके, सिंपल पद्धतीने आपण बघण्याचा प्रयत्न करूया. सपोज दिस इज गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. हा ट्रायंगल म्हणजे एक ऑर्गनायझेशन समजा आणि ही हायरार्की. सो हियर एनी ऑर्गनायझेशन, इट कॅन बी अ प्रायव्हेट और पब्लिक ऑर्गनायझेशन. मीन्स गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन और private organization. It is run by some philosophy, some management theories, management principle. So here back of it, here management is there, that is theories are there, theories are there. ह्या सर्व theories आपण जे बघतो ते हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट युनिट मध्ये बघतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट युनिट की ते थेरीज कुठल्या कुठल्या आहेत. नंतर पहिलं जे इंट्रोडक्शन, मग हे जे ऍडमिनिस्ट्रेशन जे तर या थेरीज डेव्हलपमेंट अँड इव्हॉल्युशन टिल धिस डेट. म्हणजे जसं की 1992 नंतर आपल्याकडे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा आपण स्वीकार केला. ओके, जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा आणि उदारीकरणाचा आपण स्वीकार केला. हाऊ आवर गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन चेंज आफ्टर एक्सेप्टन्स ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन? हाऊ वी आर चेंजिंग अवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस. Then e-techniques, ICT, information communication technology, it came. Now AI also came. So because of this ICT and information communication technology, administration is changing. Day by day we are demanding accountability of government. How it is changing? म्हणजे इथे आपल्याला पुन्हा काय शिकायचंय की गुड गव्हर्नन्स काय असतं, ई गव्हर्नन्स काय असतं, प्रायव्हेट सेक्टर अँड पब्लिक सेक्टर मॅनेजमेंट टुगेदर, इट इज कॉल्ड न्यू पब्लिक मॅनेजमेंट. हे काय असतं? दिस टॉपिक्स वी विल अंडरस्टँड इन दिस युनिट फर्स्ट. युनिट सेकंड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट theories, development of these theories, development of these theories. And third unit, it is about administrative behavior. Administrative behavior म्हणजे थोडक्यात काय की when you have a management, in management you take decision. How we take this decision? Suppose तुम्ही कुठलाही डिसिजन घेतलेला आहे, मग तुमचा डिसिजन जो आहे तो डिसिजन रॅशनल आहे का? Whether your decision is correct or wrong. On the basis of what you take decision. Like suppose you have taken a decision to give UPSC examination. Why? Because you want to become an officer. Now whether your decision is rational means there is a highest probability that you will get clear through this examination. You don't know right now. But if you have chosen certain criteria which give logic to selection of this career option, then probability is high की you will become more successful. आणि इलॉजिकल म्हणजे काय? कोणतरी म्हटलं युपीएससी कर, ठीक आहे, मला काही येतं येत नाहीत, काय आवडे काही माहित नाहीत, आलं लगेच युपीएससी करायला. हा रॅशनल डिसिजन आहेत का? रॅशनल डिसिजन नाही आहेत. रॅशनॅलिटी. तर हाऊ डिसिजन्स आर टेकन इन ऍडमिनिस्ट्रेशन. देन अनदर थिंग, मोटिवेशन.
मोराल म्हणजे नीतिधैर्य. You in a government, in administration, in a private organization, everywhere, we motivate employees. What are the basis of this motivation? म्हणजे प्रेरणा जी असते तुमच्याला, आता तुम्हाला युपीएससी करायचं, तुमच्या हातात प्रेरणा असतात. मग आपण पैशाचा विचार करतोय, सॅलरीचा विचार करतोय, सेक्युरिटीचा विचार करतोय का यू हॅव युअर ओन पोटेन्शियल, यू वॉन्ट टू फुलफिल दॅट पोटेन्शियल, यू आर थिंकिंग अबाउट इट. What about you are thinking? That is important. So here, this motivation theories, moral theories, then leadership theories. Okay, leadership. Now leadership means, leader means what? What are the qualities and characteristics needed in a leader? That we learn in this subject, in this topic, that is in administrative behavior. Leadership qualities. Okay. So here, these three topics you can understand in terms of this organization. Okay, chart. We will study management. In management, we will study this evolution of this management, government management. Then different theories. Okay, that is in administrative thought. These thinkers are there. Vicharbanta, thinkers. Do not actually afraid to these thinkers. Here you shall know gist of these thinkers and its application in the present day that we will see in the classroom. Questions are asked on that part. People think that it's very difficult. If you are trying to understand in terms of fact, then it's difficult. But no one is asking you facts there. Suppose Mary Parker Follett is one thinker in public administration. What questions are asked? How questions are asked? Whether Mary Parker Follett, her theories are relevant in the present era. Present era मध्ये काय काय आहेत? Which changes are there in the present era? If you understand it, you can easily connect Mary Parker Follett's theory in the present day. They're not asking you the detailed part of Mary Parker Follett's theory. Scientific management of Taylorism, whether it is applicable in the present era also or it is redundant theory. म्हणजे त्याचं जे रिलेव्हन्स होता तो संपलेला आहे असं आहे का? दॅट वी विल हॅव टू सी हिअर. सो हिअर दिस थिअरीज वी विल अंडरस्टँड हिअर. नंतर याच्याचा नंतर टॉपिक जो दुसरा आहे तो बघितला, टॉपिक नंबर 4, दॅट इज अबाउट ऑर्गनायझेशन, अकाउंटेबिलिटी कंट्रोल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. The same thing we can see here. So this is a government organization. Okay. So here just understand. Talati is here. Talati, Tahsildar, District Collector, Commissioner and Minister. So there is a administrative accountability. तलाठी जे असतील तहसीलदारला अकाउंटेबल आहे, तहसीलदार, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, कमिशनर अँड मिनिस्टर. इन दिस वे अकाउंटेबिलिटी, अन्सरेबिलिटी इज देअर. मग जसं within an organization there is an answerability of lower level officers to higher level officers, lower level employees to higher level employees. Similarly, there is an accountability of Similarly, there is accountability of this administrative machinery towards legislature, towards executive and judiciary, right? Government, it's a government. It's a government. Government is accountable towards executive, means administration is accountable towards ministers. Ministers and the government administration completely accountable to legislature. म्हणजे संसदेमध्ये क्वेश्चन आन्सर असतात, तिथे त्याला उत्तर द्यावी लागतात. विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो, त्यात प्रशासनाला उत्तर द्यावी लागतात, म्हणजे मंत्र्यांना उत्तर द्यावी लागतात. And similarly, judiciary also. Judiciary sees
verifies whether administration is playing its role within the framework of constitution, within the framework of law. So that answerability is ensured. How? That we study in the accountability and control. But not only this, we are going towards another type of accountability nowadays, that is people. How administration is accountable towards people also. आधी हे कमी होतं, 1990 नंतर 2000 नंतर हे जास्त प्रमाणात यायला लागलेत. So how this accountability is there, how this accountability is ensured towards people, that also we will study. So this is in the this chapter of accountability and control unit. The whole administration is run by certain law. This whole administration system is controlled by law, rules. मग हे लॉ, हे रूल्स काय असले पाहिजेत, कसे असतात, याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. म्हणजे या संपूर्ण सिस्टीम विषयी काही प्रिन्सिपल्स आहेत. Okay, certain guidelines are there, certain theories are there. We study that part in this administrative law topic. So here section A is there. Okay, just a minute. Section A is there. In section A, first unit, introduction, second, administrative thought, third, administrative behavior, fourth, organization, fifth, accountability control, and sixth, that is about the administrative law. So this we study in a section A of paper first. This is more related with the management and some government accountability. Thinkers are there. Now section B of paper first, that is relatively more dynamic. You can see here, this section B. See, in section B, all these topics you can see. First of all, here administration. When we talk about administration, we are talking about the general administration. But administration of USA, UK, France, Germany, these are the developed countries. India, Pakistan, some South Africa, some Latin American countries. These are developing countries. Definitely the administration of developed countries and administration of developing countries, that is different. The type of system you required in the countries which are already developed and type of system you need in a country which are in the developing stage, they are different. So अगोदर तुम्हाला you need to compare this. What are the differences between the systems of developed countries and developing countries? Means how their organizations and our organizations are different. How the behavior of administrators in developed countries and behavior of administrator in developing societies, they are different. That you understand here in a comparative public administration. We compare here. Compare of public administration of developed countries with the public administration of developing countries. So developed and developing countries public administration we compare, and out of that we try to find out something good one which is applicable for developing societies for development. म्हणजे आपल्याकडे जसं आता आपण सॉरी आपण काय हॉलिवूडचे मूवी बघतो आजकाल, ओटीटी मुळे बरेचसे हॉलिवूडचे मूवी त्यांचे वेब सिरीज अवेलेबल असतात. तर ज्यावेळेस तुम्ही त्यांची सिस्टीम बघता आणि आपल्या सिस्टीम बघतात, तुम्हाला नक्कीच फरक आढळेल. दर पोलीस ऑर्गनायझेशन, आता तिकडे 911 हा युएसए मध्ये कॉल केला की संकट असले की लोक 911 ला कॉल करतात. आपल्याला युएसएचा नंबर माहिती आहे, किती लोकांना भारताचा नंबर माहिती आहे की कशाला कॉल केल्यानंतर आपल्याकडे अँब्युलन्सला वेगळा, पोलिसांसाठी वेगळा, अग्निशामक दलाला वेगळा, तुमच्यावर दुसरं काही संकट आलं असेल तर वेगळा, चाइल्ड हेल्पलाईन वेगळी, वुमन हेल्पलाईन वेगळी.
इंटिग्रेटेड सिस्टीम आपल्याकडे असं एक नंबर आहे का? म्हणजे डेव्हलप कंट्री डेव्हलपिंग कंट्री फरक आहेत, लँग्वेजचा फरक आहे, आपल्या लँग्वेज नुसार फरक असणार. मग हे असं करण्यामागचं कारण काय आहे? आपण तसं का करू शकलेलं नाहीयेत? वी नीड, आपल्याला फक्त क्रिटिसाइज नाही करायचंय, आपल्याला त्याच्या मागच्या थिअरी समजून घ्यायच्या आहेत. वी नीड टू अंडरस्टँड रिझन बिहाइंड इट, की व्हाय दिस हॅपन्स अँड हाऊ वी नीड टू यूज थिअरीज फॉर डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. India is a developing country, we need development. And for that development, which structure, processes and behavior of administration we need to change? What type of bureaucracy we need for development? Baga, bureaucracy, you are also going to become a bureaucrat. So this bureaucracy, okay, bureaucracy which is just maintaining status quo, doing only regulation, and bureaucracy which is for development. दोघांमध्ये फरक आहेत, राईट? तुम्हाला फक्त इन्स्पेक्शन करायचंय, लाईक सपोज ड्रग इन्स्पेक्टरचे आपण इंटरव्ह्यू घेतोय, तर ड्रग इन्स्पेक्टरचं काम काय आहे? इन्स्पेक्शन करायचं, कायद्याची अंमलबजावणी करायचं. हा जॉब तुलनात्मक दृष्टिकोनातून सोपा आहे. परंतु जर एखाद्या प्रशासकाला, इफ एनी ऍडमिनिस्ट्रेटर वॉन्ट टू इन्व्हॉल्व हिमसेल्फ और हरसेल्फ इन द डेव्हलपमेंट प्रोसेस, तर लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांची इन्व्हॉल्वमेंट कशा प्रकारे असली पाहिजेत, कुठे आपल्याला पॉलिसी बनवण्यामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये अडचणी येऊ शकतात, पैसा कुठून निर्माण करावा लागेल, हे सर्व बघावं लागेल आपल्याला. मीन्स ब्युरोक्रासी नीड्स टू चेंज, अँड व्हॉट टाइप ऑफ चेंजेस आर निडेड ऑफ दिस ब्युरोक्रासी, दॅट यू नीड टू अंडरस्टँड. तर ते आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायचे आहेत, राईट? So here it is about this thing. Then another, a simple thing for any organization, you need employees, that is personnel, म्हणजेच कर्मचारी प्रशासन. तुम्हाला इट इज अबाउट द पर्सोनेल ऍडमिनिस्ट्रेशन. मग ह्या पर्सोनेल पॉलिसी काय काय असतील? हाऊ टू रिक्रूट पर्सोनेल, हाऊ टू ट्रेन देम, हाऊ टू मोटिवेट देम, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेनिंग अवेलेबल. सो दिस टाइप ऑफ थिंग्स यू नीड इन पर्सोनेल ऍडमिनिस्ट्रेशन. Then again, what is needed here? Finance. In finance, what is needed? Budget. Governmentचा जो बजेट असतो, what are the criteria of this budget? How budgets are formulated? What are different types of budget? How different types of budgets got evolved? When we take debt, म्हणजे कर्ज जे घेतं सरकार, ते कर्ज किती प्रमाणात घेतलं पाहिजे, त्याचा राज्याच्या प्रगतीवर कसा प्रकारे परिणाम होऊ शकतो, भविष्यातलं जी आपली इकॉनॉमी असेल, देशाची इकॉनॉमी, अर्थकारण देशाचं, त्याच्यावर कशा प्रकारे परिणाम होत असेल किंवा होऊ शकेल, त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या फिनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये करायचा आहे. सो वी नीड ऍक्च्युअली पर्सोनेल ऍडमिनिस्ट्रेशन. मीन्स फॉर एनी ऑर्गनायझेशन हिअर दॅट रिक्रुटमेंट, क्लासिफिकेशन, ट्रेनिंग, okay, employer relationship, different aspects are there of this personnel administration that you need to study here. And it is about the financial administration. Now two topics are remain. One is about the public policy. Okay. Public policy म्हणजे सरकारी धोरण, शासकीय धोरण. We have a education policy,
security related policy, defense policy, health policy, okay, economic policy, industrial policy. We have different policies of government. Means what are the guidelines, framework by which government will go and take decision to achieve a particular target. Recently our education policy, we form a new education policy. Why? Because world has changed. Society is changing. We need to change our education system also. We need to bring in certain new things in the education. Agriculture policy, we also need to bring some changes in agricultural policy as some factors related with the environment are changing. So chemical fertilizer has increased, and because of that it is affecting our health. Some food, we need fortification of food. Many things are there. We need to change, update, okay, or adapt our policies according to the present situation. So how these policies are formed? The factors which influence these policies, like suppose national organization, international organization, many organizations are there which affect this policy. Many factors affect these things. That also we will discuss here. Okay. And it is about the government related policy. So government policy formulation, implementation and evaluation. These are the three main stages that we will study in this policy. So in this way, this paper first is there, which is more important. If you know paper first, paper second is relatively easy. It's just application of paper first. In almost most of the humanities subject, paper second is nothing but application of paper first. Paper second is more about application. Brief here, introduction of paper second, I will give you here. Paper second. You see, the first topic you can see here, that is about evolution of Indian administration. Evolution of Indian administration. In paper first, what we saw? Evolution of overall administration, and here we will see evolution of Indian administration, means here India specific. Which administrative systems were there during the Mauryan period, that is the Kautilyan period, then Mughals came in India. Which type of system was brought by Mughals, and they mix up that system with the Indian original system of administration, traditional administrative systems, and new systems emerged there. And during the British time also, Britishers, when they came in India, they brought their own system in India. So these systems of Mauryan time, is ancient time, medieval, that is a Mughal era, and third one, that is a British era. And obviously now present day administration, which is a continuation with some modifications of a British time administration. How this change, how it is evolve, that we will see in this evolution of Indian administration. Now topic second, you see, it is known to you, philosophical and constitutional framework of government. What is a philosophy? What is the constitutional principles of a present government? That we will see here. Philosophical means government, it is a democratic government. What are the objectives of government? Development, democracy, accountability, values of the government. If you know constitution, it is very easy to write this. Even no need to teach in the classroom. It is so straightforward. And then you see Unit 3, that is PSUs. खरं तर आता एक कमी महत्वाचं युनिट आहे. PSU म्हणजे काय? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. Public sector undertaking means a government corporation, government companies like SBI is there. It is a government owned, and partial stakes are with the private sector, but majority stakes are with the government. So government company means any company in which more than 50% shares are with the government.
These are the government companies. Like BHEL is there. Okay. Coal India is there. How policies are changed for these public sector undertakings, government companies that we study here. Unit 4 and 6, you see, I have placed it here. It is nothing but your polity and governance. युनियन गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन, स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे तर काही तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. हे तुम्हाला इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स सिस्टीम द सेम थिंग वी स्टडी. जे तुम्ही इंडियन पॉलिटी वाचतात त्याच्यात तुम्हाला हेच तर वाचायचं आहे की व्हॉट इज युनियन गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन, स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे खरं तर हे शिकायला फार कमी वेळ लागतो. म्हणजे पेपर फर्स्ट जो असेल तर 60 to 65% टाइम वी नीड फॉर पेपर फर्स्ट and remaining that is 30 to 40% time we required for paper second. खरं तर पेपर सेकंडला 35% जरी दिलात वेळ तरी सुद्धा पुरेसा असतो. बिकॉज पेपर सेकंड इज अबाउट ऍप्लिकेशन. आता हे तर काय जीएस तुम्ही शिकलेलेच असतात. हिअर वी नीड टू सी हाऊ वी अप्लाय दोज प्रिन्सिपल्स और थेरी टू राईट आन्सर्स ऑन ऍडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. अँड देन अनदर थिंग, प्लान अँड प्रायोरिटीज. आता हे सुद्धा चॅप्टर आता रिडंडंट झालेले आहेत. जुनं सिलेबसचं ठेवलेलं याच्यामध्ये बिकॉज देर इज नो प्लॅनिंग सिस्टीम नाउ डेज इन इंडिया. वी हॅव अ नीती आयोग. द प्रिव्हियस प्लॅनिंग कमिशन वी हॅव चेंज, राईट. आधीचं प्लॅनिंग कमिशन आपण ते बंद केलं, त्याच्याऐवजी नीती आयोग हे सुरू केलेले आहेत. त्यामुळे प्लॅनिंग वगैरेचे प्रश्न फार कमी येतात आता. एखाद दुसरा जुन्या प्लॅनिंग सिस्टीमवर, नाही तर नीती आयोगचे रिसेंट काही असतील डेव्हलपमेंट्स तर म्हणजे 3-4 वर्षात एखादा प्रश्न येतो. ओके. तेच रिलेटिव्हली सिम्पल असतात. अँड देन डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, ज्यासाठी करत आहात तुम्ही अट्टाहास. काय बनायचंय? डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनायचंय, राईट. हे आपलं सर्वांचं स्वप्न आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हे काय असतं? डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या जबाबदाऱ्या काय असतात? डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा रोल कसा बदलत चाललेला आहे? हाऊ डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज चेंजिंग हिज और हर रोल इन द प्रेझेंट डे ऍडमिनिस्ट्रेशन. डिस्ट्रिक्ट कलेक्टरने लोकांप्रती उत्तरदायी कसं राहायचंय? ओके. हे सर्व हे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण शिकणार आहोत. बघा, पेपर सेकंडचं तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर सर्व टॉपिक बघा तुम्हाला नॉन टॉपिक आहेत. पॉलिटी, देन इट इज अबाउट द philosophical framework of government, central government means union government and state government, district administration, हे सर्व आपल्याला नोन असलेल्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर बघा पुढचं सुद्धा जे असेल ते तुम्हाला नोनच आहे. सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आपण आता जे जात आहोत, वी आर गोइंग इन टू सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा. सेम हिअर लाईक पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन, इट्स ऍप्लिकेशन इज हिअर. व्हॉट इज ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस, why we created all India services. Okay, their responsibilities, all India services responsibilities are there, that we'll see here. And then another is a financial management. Financial management. In paper first we'll see what is budget, what is debt. In paper second we'll see its application. Means budget in India, how budget system is changing in India. बघा, पेपर फर्स्ट मध्ये फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन आहे सेम, त्याचं फक्त इथे नाव बदललेलं आहे. तर पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला जे विचारलं जाईल ते थिअरीज विचारलं जाईल, आणि पेपर सेकंड मध्ये जे विचारलं जाईल तर ते भारतामधलं त्याचं ऍप्लिकेशन जे वित्तीय प्रशासन जे त्याचं ऍप्लिकेशन जे, तर त्याचं ऍप्लिकेशन हे या फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये विचारलं जाईल. ऍप्लिकेशन विल बी आस्क्ड हिअर, राईट. देन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म सिन्स इंडिपेंडन्स. ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म तिथे पण आहेत, पेपर फर्स्टला पण आणि सेकंडला पण आहेत. म्हणजे जे प्रशासन जे बदलत जात आहेत, मग कशा प्रकारे प्रशासन बदलतंय, हाऊ थिंग्स आर चेंजिंग. ओके, हाऊ ऍडमिनिस्ट्रेशन इज चेंजिंग.
which new things we are bringing in administration, like suppose e-governance is there. E-governance is a recent phenomena. Okay, so that we need to see here. Then you can see here rural development and urban local development. This is nothing but local self-government. This is about the local self-government. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण स्तरावर तुम्ही बघितलंय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असते. So what are, how this system works? System of gram panchayat, panchayat samiti and jilla parishad. How this system works? Then in urban area, we have a municipality, municipal corporations are there. The structures, we'll understand how the structure change after the 73rd and 74 Constitutional Amendment Act. 73rd and 74 Constitutional Amendment change the system. And different schemes related with the rural and urban development. How these schemes we are implementing? First of all, which are these schemes? Analysis of these schemes. Like suppose G Ramji. It's a new scheme. Manrega scheme was there. Its name is changed. Okay, its name is changed. What is the analysis? Up to what extent this scheme is useful to generate work for people? It is giving employment to people, fulfilling their livelihood. Then in urban areas also infrastructure development schemes are there, their analysis, their implementation problem, which things you need to improve in the policy formulation itself, or we need to improve it in the implementation level. That we will see, okay, in the urban and rural development. And then two simple topics, law and order administration. Law and order administration means police personnel, their organization, paramilitary forces, some security issues, police public relationship. Okay, why we don't have a good mindset about police, which reforms are needed in a police personnel or the police system. Okay. So which things we need to change? Some police reform commissions are there. Okay. How these commissions suggested certain reforms. Out of those reforms, which reforms we implemented, that we will see here in law and order administration, under this unit of law and order administration. And last one, it is about the significant issues in Indian administration. Why Anna Hazare said that, किंवा त्यांनी उपोषण का केलं होतं, तर लोकपाल असले पाहिजेत. मग लोकपाल हा एक आपल्या याच्यातला थोडा कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे भारतामध्ये. लोकपाल, लोकायुक्त, सिग्निफिकंट इश्यूज. कुठल्या व्हॅल्यूज असल्या पाहिजेत आपल्या प्रशासनामध्ये, सिग्निफिकंट इश्यू आहेत. ओके. उत्तरदायित्व कशा प्रकारे निश्चित करायचे, म्हणजे प्रशासनाचं लोकांप्रतीचं असलेलं उत्तरदायित्व कसं निश्चित करायचंय. So these are some issues in Indian administration that we'll study in this unit 14.1.4. There are 12 units in paper first and 14 units in paper 2. Total 26 units are there. Paper 2 is application of paper first. Paper first has section A and B, 6 topic in section A, 6 topic in section B. Almost 60 to 65% time you will give to study paper first. Paper second is about application. This subject requires 4 to 5 months to complete it, right? Then few books are required. This subject is a dynamic answer generation ability we need to develop for this subject. This subject is helpful for your GS paper second and GS paper 4. These are some strengths of this subject. Okay, so this is about the strengths, weaknesses and the content of this subject. I already told you many things, many aspects about public administration. And I also initially I explained you about the criteria of selection of optional subject and caution that you shall take about selecting this optional subject or any optional subject. Okay.
अबाउट अवर बॅचेस. ओके, तर तुम्हाला सर्वांना आता डेट माहिती आहेत. 20 जुलैपासून आपण आपल्या बॅचेस सुरू करतोय. ओके, आता ह्या ज्या बॅचेस असतील तर त्या वेगवेगळ्या विषयाच्या बॅचेस आहेत. आपण मराठी आणि इंग्लिश मीडियम पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वी टेक इट टुगेदर. ओके, बिकॉज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्ट करणारे रिलेटिव्हली कमी असतात. ओके, सो आय विल बी टेकिंग दिस इन अ बायलिंग्युअल. You will not fail any difficulty level. Means your Marathi medium student, they will get the appropriate words, notes. English medium student, they will get notes, and they will also not feel any difficulty. I know how to take it properly. I am taking this since long, since 2007, 8. I am teaching this subject. Means when this subject was in a preliminary examination. That time also I was teaching this subject. When there were 2 optional subjects, I was teaching this subject. This was my subject when I was preparing for UPSC examination. As I already told you, I was all India 3rd topper in public administration, but I couldn't clear the final exam. Okay, I gave interviews, 2 interviews in UPSC. This is about myself. Means I'm also telling you that you are in the safe hand. Okay, if you are taking public administration as your optional subject. So in this way, this is in short introduction of public administration. I hope you all understood this. If you want to ask any question, any query regarding selecting this optional subject, then you can directly call me, contact me. You can take number from our academy. Okay, you can talk with them. You can take my number and you can talk with me. And as per as possible, I request you, if you want to join offline. Online also it is available, but offline, it is good, because nowadays there is a fashion introduction we already do online. Okay, because videos are available on YouTube. So why to go in the classroom? People avoid it. Okay, सब ऑनलाइन का जमाना चल रहा है. तो ऑनलाइन वगैरेच्या फंद्यात पडू नका. शक्यच नसेल, तुम्ही गावाकडे असाल तर ती मजबुरी आहे, मग हरकत नाहीये, कारण की तुम्ही येऊ शकत नाहीयेत. पण जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच फिजिकली क्लासरूम मध्ये राहून तुम्ही क्लास करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर ऑप्शनल सिलेक्शन. ओके, ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्शन and UPSC career. Thank you. We'll stop now.